दिवसांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावर निवडणुका लढायची तयारी केली आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण भाजपच्या राज्यभरातल्या नेत्यांकडून तशाच प्रतिक्रिया येऊ लागल्यात। सिंधुदुर्गमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय, तर तिकडे भंडारा गोंदियामध्ये महायुती होणार नाही अशी घोषणा परिणय फुके यांनी केली आहे। सोलापूरमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणतात। तर हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या संतोष बांगर यांना उत्तर देताना तानाजी मुटकुळे यांनी एक प्रकारे स्वबळावर लढायचे संकेत दिले। तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या। आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे, ते रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे। मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ची तयारी आहे, मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला माणूस कामाला लागला। आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे। आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहेत। बघा असं आहे की आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका, त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मिळण्याकरता या निवडणुका असतात। आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो। आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही करणार आहे। भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीनं उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू याची खात्री माननीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत। आणि मला निश्चित यात खात्री आहे, आता राजकीय घडामोडी तुम्हालाही बघत असाल, आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू। हा कार्यकर्ता मटका चालवतो, हा कार्यकर्ता कुठली आगाऊ धमके करतो, कुणाच्या प्लॉटवर आमच्या कार्यकर्त्यानं कधी दादागिरी केली नाही, कुणाचा एका प्लॉटवर त्यानं जाऊन कब्जा करण्याचं काम सुद्धा म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही, असा अभिमानानं माझ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो। आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले आहेत, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावून फलानं करू पिस्तानं करू अशा ज्या धमक्या लोकांना देतात, मी आपल्याला सांगणारे मित्र, ईट का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं।